पश्चिम आशियातील युद्धाचे तडाखे आता भारताला बसायला सुरुवात झालेली आहे। व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठा बंद करण्याचं फरमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून जारी करण्यात आलंय। परिणामी गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल बंद ठेवण्यात येणार असल्याचा दावा आहार या हॉटेल चालकांच्या मध्यवर्ती संघटनेनं केलेला आहे। गॅसची टंचाई अशीच कायम राहिली तर पुढील 3 ते 4 दिवसात 50%पेक्षा अधिक हॉटेल्स बंद ठेवावी लागतील अशी शक्यताही आहार संघटनेनं व्यक्त केली आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या कार्यालयाशी आहारनं आधीच संपर्क साधलाय, मात्र तोडगा निघालेला नाही। आज राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट आहारचं शिष्टमंडळ घेणार आहे, तर गॅस पुरवठा सुरळीत करण्याचं साकडं घातलं जाणार आहे। 4 दिवस झाले गॅस अजिबात नाहीये। कस्टमर रडत देतात की आम्हाला काय पण खायला द्या, पण गॅस नाही तर आम्ही काही करू शकत नाही। आता अजिबात नाही, बिलकुल बंद आहे सगळे पर्याय ते दादर। पुरा गॅस नाही कोणत्याकडे, एजन्सीकडे पण गॅस नाहीये। मग गॅसवाले उत्तर काय देतात अशा वेळी? गाड्याच येत नाहीत, आम्ही काय करू? अशामुळे खूप हॉटेल्स आता बंद होण्याचे परिणाम होतील का, तसं आपलं चित्र दिसून येईल का? हो, अवश्य बंदच पडणार। गॅस नाही लोक काय करणार, कशाने चालवणार आम्ही हॉटेल लोकांना? आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण इस्रायल अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईतल्या हॉटेल उद्योगावर जाणवू लागलाय। गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे शहरातील अनेक हॉटेलवर आता सुरू कसं ठेवायचं हा प्रश्न पडलेला आहे। संदीप देशपांडेंच्या इंदोरी चाट या हॉटेलमध्ये गॅसचा तुटवडा जाणवतोय। सिलेंडर नसल्याने इंडक्शन घेण्याचा पर्याय निर्माण झालाय, मात्र त्याच्या किमती आताच वाढवल्या कशा यावर सरकारला लक्ष द्यावं लागेल अशी मागणी संदीप देशपांडेंनी केली। खऱ्या अर्थानं भारतात येऊ लागलाय। भारतात गॅस सिलेंडर जो आहे त्याचा मोठा तुटवडा आहे। आपण आता इंदोरी चाटकडे आहोत। संदीप देशपांडेंचं हे इंदोरी चाट आहे, ह्यांच्याकडे सुद्धा गॅस सिलेंडर वापरला जातो, पण त्या गॅस सिलेंडरमुळे आता मोठा इश्यू झालाय। संदीपजी, अनेक हॉटेल्समध्ये खरं तर गॅस सिलेंडर आहे। आहार संघटना म्हणताय की पुढच्या 2 दिवसात जर नसेल तर 50% हॉटेल्सवर खरं तर कुलूप लागणार आहे। कसं या गोष्टीकडे बघताय आणि तुमच्याकडे पण तो इश्यू झालाय? निश्चित माझ्याकडे पण झालाय। आमच्या बाजूला आमचे रवीजी आहेत, त्यांचं हॉटेल आहे। आमच्या दोघांकडे पण तो प्रॉब्लेम आहे की गेले 3 दिवस आम्ही बुकिंग करून सुद्धा सिलेंडर आलेलं नाहीये। त्यामुळे आता प्रश्न आहे की याच्या पुढे कसं चालवायचं। याला एक पर्याय आहे, तो इंडक्शनचा आहे, पण इंडक्शनवर तुम्ही शेवट आज गॅसवर जेवढं प्रोडक्शन काढू शकता तेवढं इंडक्शनवर काढणं पण कठीण आहे। त्यामुळे या सगळ्या अडचणी आहेत। जवळजवळ म्हणजे काल परवापासून गॅसचे म्हणजे गॅस बुकिंग केलं तरी येत नाहीये। याच्यात अजून एक आहे की थोडासा भ्रष्टाचाराला आळा म्हणजे भ्रष्टाचार होऊ शकतो गॅसच्या बाबतीत। सरकारने याच्याकडे जातीने लक्ष द्यावं। दुसरी असं इंडक्शनमध्ये मला वाटतं सरकारने लवकरात लवकर पावलं उचलून सबसिडी चालू करावी। त्याच्यामुळे यात जे दुकानदार जे टॅक्स भरतात किंवा जास्तीत जास्त आज महागाईच्या जमान्यात सगळ्या वस्तू महाग झाल्या आहेत, तर सरकारने लवकरात लवकर या गॅसच्या याच्यावर उपलब्धता लवकरात लवकर कमर्शियल लोकांना कसं करता येईल तशी याची व्यवस्था करा। गॅस बघा, मेन सप्लाय तोच आहे। जर तुमच्याकडे फ्यूलच नसेल तर तुम्ही पदार्थ बनवूच नाही शकत। तर आमचा जो मेन प्रॉब्लेम आहे तो गॅसचाच आहे। इंडक्शनवर पण बरंच कामं होत आहेत। जसे साहेब बोलले की इंडक्शनचे रेट्स वाढले आहेत। मी कालपासून चौकशी करतोय, जे इंडक्शन आम्हाला 25,000ला मिळत होतं, आज ते 60,000च्या घरात ते करतायत। तर या गोष्टीवर निश्चितच कंट्रोल पाहिजेच लोकांचा, आणि हॉटेलवाल्यांना ह्याचा फेस करावा लागणार आहे। सरकारने याच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे। आम्हासोबत श्रेयसान पुढार, न्यूज मुंबई।